कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शशिकांतराव, हे कोण आहेत एक्झॅक्टली? चारूचे बाबा आहेत, शशिकांत मामा। अरे शशिकांतराव, अहो काय करताय? उठा बघू तुम्ही, उभे राहा बघू आधी तुम्ही। माझे का पाय धरताय? बंधू काय या सगळं? माका कळवायचं तरी ना शशिकांतराव येणार आहेत ते, अचानक कसे काय आले? माका वाटतं हे श्रीनू आणि चारूचं लग्न ठरवू केल्यात। असं विचारून माका आणखी लाजू नका उमाताई। माझ्या चेडवान इकडे येऊन काय दिवे लावल्यान माका सगळा समजला। आणि म्हणूनच तेका भेटाक न जाता मी इकडे येले तुमची माफी मागू। गोष्टी या थराक जातीत या माहिती असताना चारूक इकडे पाठवलंच नसतं। मागे श्रीनू आणि निशीचा लग्न जमलेलं तेव्हाही चारून आत्महत्येचा प्रयत्न केलाय। कसा बसा ते का समजावलंय, हा लग्न मोडला आणि मंजून श्रीनू आणि चारूच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला। मला वाटलेलं की ह्या नात्यात तुमच्या सगळ्यांची सहमती असतील। चारू तर श्रीनूच्या प्रेमात येडा झालेला, तेका त्याचा प्रेम मिळाल, आपल्या दोन घरात सोयरीक जुळेल हे सगळं मी विचार केला आणि मी होकार दिलाय। पण त्याचा परिणाम असो होईल असा माका वाटला नव्हता। माझ्या चेडवामुळे देवाकच देवावर सोडूचो लागत असा वाटला नव्हता। जा काय झाला त्याच्याबद्दल चारूच्या वतीन मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो। नाही नाही शशिकांतराव, तुम्ही कशाला माफी मागताय? तुम्ही हात जोडू नका। आणि चारूवर माझा काही राग नाहीये। अहो जशी आमची ओवी, निशी, श्रीनू, डुग्गू तशीच चारू लहान आहे ती, तिच्याकडनं चुका होणारच। आपण तिला समजावून सांगायला हवं ना। हो, मी ते का समजावते, ते का त्याची चूक समजूकच होईल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।